अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो काय प्रस्ताव आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांनी 260 अन्वय या ठिकाणी आणलेला आहे, त्या अनुषंगाने मी सभागृहात बोलण्यासाठी उभं राहिलेलो आहे। खरं तर कालच आमचा परिचय झाला आणि आज कामकाजाचा पहिलाच दिवस आणि त्यामध्ये शेतकरी आणि शेतकरी हिताच्या प्रश्नांवर या ठिकाणी संभाषण चालू आहे आणि त्याच्यामुळे अनेक वक्ते जरी बोललेले असले तरी मला राहवलं नाही, म्हणून पूर्वतयारी जरी केलेली नसली तरी या ठिकाणी मी अतिशय थोडक्यात या ठिकाणी या प्रस्तावाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्या निदर्शनात आणून देऊ इच्छितो। खरं तर ज्यांच्यामुळे ही संधी मिळाली असे आमचे नेते देवेंद्रजी आणि सर्व पक्षश्रेष्ठींचे मी आभार मानतो। आपण एकीकडे अनेक वक्त्यांनी या ठिकाणी भाष्य केलं आणि कायमच आपण ऐकत आलेलो आहे की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना काळजी जर कोणाची असेल तर तो विरोधी पक्ष आहे, परंतु हे कुठंतरी पुसून काढण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारने या ठिकाणी केल्याचं आपल्याला लक्षात येतं। विरोधी पक्ष या ठिकाणी खरं तर तमिळनाडू सारख्या राज्यांनी 75,000 पर्यंतच त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, परंतु आपल्या राज्याने 2 लाखापर्यंत कर्जमाफीची घोषणा केली, शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला। हा निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय स्वागतार्ह आहे। एवढंच नव्हे तर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील काही मर्यादा लक्षात घेऊन शासनाने नव्या योजनेत अधिक व्यापक स्वरूपाचा शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पूर्वीच्या योजनेमध्ये काही शेतकरी वंचित राहिले होते, नव्या योजनेत अशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। ही गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय स्वागतार्ह आहे। खरं तर आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल, मी ज्या सहकारी क्षेत्रातून येतो शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अनेक उपाययोजना राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी पुढाकार घेऊन केलेला आहे। मगाशी सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे वर्षानुवर्ष आमचे प्रलंबित असलेले वीज बिल जवळपास 45,000 कोटीहून अधिकचे वीज बिल अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी माफ करण्याचं धोरण आपल्या या सरकारने घेतलंय। नुसतं तेच नव्हे तर PM किसानच्या माध्यमातून देशात जवळपास 4.5 लाख कोटीहून अधिक त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत कार्य त्या योजनेच्या माध्यमातून झालंय। आपल्या राज्यात 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळालेला आहे। त्याचबरोबर समृद्धी महामार्ग सारखा दूरदृष्टी ठेवून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील असा जो काय समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई पर्यंत उभा केला, त्याचा देखील मोठ्या प्रमाणात लाभ आमच्या शेतकऱ्यांना शेतमाल त्या ठिकाणी मुंबईसारख्या महानगरीमध्ये आणण्यासाठी मदत झालेली आहे। एवढंच नव्हे तर JNPTच्या माध्यमातून एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून देखील शेतमालाला अधिकचा भाव मिळण्यासाठी त्याची या ठिकाणी मदत झालेली आहे। खरं तर आपल्या देशाचे सक्षम पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि सहकारातून समृद्धीकडे अशी घोषणा देण्यात आली। ती फक्त कागदावर न राहता त्याच्या माध्यमातून अनेक उपाययोजना या ठिकाणी सहकार सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून घेतल्या गेल्या आणि पर्यायी शेतकरी त्या ठिकाणी सक्षम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दोन्ही सरकारने या ठिकाणी केल्याचं आपल्याला जाणून येतं। खरं तर साखर उद्योगातून मी येतो, जवळपास वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले शेतकऱ्यांना अधिकचा जो भाव कारखानदारांनी त्या ठिकाणी आम्ही दिलेला होता त्याच्यावर इन्कम टॅक्स आम्हाला लागू केलेलं होतं। 40,000 कोटीहून अधिकचा इन्कम टॅक्स संबंध देशभरामध्ये एका निर्णयाने त्या ठिकाणी केंद्र सरकारने माफ करण्याचं धोरण घेतलं आणि आमच्या शेतकरी बांधवांचे कारखाने किंवा शेतकऱ्यांना सक्षम करण्याचं काम एकट्या महाराष्ट्रामध्ये 10,000 कोटीहून अधिक त्याचा फायदा महाराष्ट्रातील कारखान्यांना त्या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं। तेवढंच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर नॅशनल एक्सपोर्ट कोऑपरेटिव्ह लिमिटेड सारखी संस्था स्थापन केली आणि जगभरातील देशभरातील 8 लाखाहून अधिक सहकारी सोसायट्यांना त्या ठिकाणी त्याच्यात जोडण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे। मागच्या वर्षी दुसरं वर्ष होतं आणि 4,000 कोटीहून अधिकचा शेतमाल शेतकऱ्यांचं उत्पन्न हे परदेशात एक्सपोर्ट करण्याचं काम त्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि सभासदांना देखील 20% डिव्हिडंड त्या माध्यमातून
मिळालेलं आहे. खरं तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी या ठिकाणी आहे, परंतु माझ्या आधीचे सर्वच वक्ते सदाभाऊ असतील, प्रवीणजी दरेकर साहेब असतील, सचिन भाऊ असतील, भावनाताई असतील, चित्राताई असतील, सगळ्यांनीच संक्षिप्तमध्ये या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. परंतु आपण किती प्रयत्न केले तरी ह्या गोष्टी आपल्याला हे आपले प्रयत्न अजून आपल्याला वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खरं तर काळाची गरज आहे असं माझं वैयक्तिक त्या ठिकाणी मत आहे. आपण जर बघितलं तर 1970च्या दशकामध्ये त्या ठिकाणी लँड सीलिंग ॲक्ट आला आणि म्हणून ज्यांच्याकडं बागायत जमीन होती ती 18 एकर ठेवण्यात आली, निमबागायत होती साधारण 34 एकरपर्यंत राहिली आणि जिरायत जमीन 54 एकर राहिली. आज 50 वर्ष त्या गोष्टीला उलटून गेलेल्या आहे. साधारण 20-25 वर्षाला एक पिढी बदलती. या गेल्या 50 वर्षामध्ये 2 पिढ्या बदलल्या. 18 एकरवाला 9-9 एकर 2 मुलं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी झाले आणि पुढं 4.5 एकर. आज जर आपली राज्याची परिस्थिती पाहिली तर 70-80% जास्त शेतकरी हे आपले अल्पभूधारक शेतकरी त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मगाशी सदाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे परंपरागत शेती करणारा घटक होता तो आज रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी होऊन आरक्षण मागतोय किंवा आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळं त्या ठिकाणी सरकारकडे आशा लावून बघतोय. आणि म्हणून अनेक उपाययोजना आपण त्या ठिकाणी करत असलो तरी यामध्ये अधिक प्रयत्न करणं खरं तर अपेक्षित आहे. आपण जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करत आहात त्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिलेला आहे, देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे आर्थिक शिस्तीला प्रोत्साहन मिळणार आहे. परंतु याच सरकारने आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली जवळपास 2-3 वेळेस या ठिकाणी आपल्याला कर्जमाफी मिळालेली आहे. परंतु ज्या वेळेस कर्जमाफी होती त्यावेळेस असा घटक त्याच्यातून वगळण्यात यायचा. परंतु 50,000 रुपये ही अल्पशा मदत आहे, त्याच्यामध्ये वाढ करता येते का हे देखील सरकारने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. कारण की अनेकदा आपण बघतो कर्जमाफीचे निकष जवळपास 18-19 निकष त्या ठिकाणी आपण लावलेले आहे. त्याच्यामध्ये काही शिथिलता आणता येते का? कारण की सर्वच जण काही राष्ट्रीयकृत बँक किंवा जिल्हा बँकेकडून कर्ज घेत नाही. नियमित कर्ज फेड करण्यासाठी त्या ठिकाणी पतसंस्था असेल किंवा खाजगी सावकाराकडून देखील त्या ठिकाणी घेतलं जातं. म्हणून राष्ट्रीयकृत बँक असतील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, पतसंस्थेकडे असेल, कृषी कर्जाची एकत्रित आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विशेष धोरण आखता येतं का याचा देखील शासनाने या ठिकाणी खरं तर विचार केला पाहिजे. त्याचबरोबर फक्त कर्जमाफी करून त्या ठिकाणी आपला प्रश्न मिटलेला नाही हे साधारणपणे आपल्याला गेल्या 2-3 कर्जमाफीतून लक्षात आलेलं आहे. म्हणून आपल्याला नुसतं कर्जमाफी करून चालणार नाही, परंतु त्या ठिकाणी शेतमालावर प्रक्रिया असेल, त्या ठिकाणी सुविधा असेल, विमा असेल, हमीभाव असेल, साठवणूक सुविधा असेल किंवा बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट केंद्राची त्या ठिकाणी योजना आहे. त्या अनुषंगाने राज्याच्या धर्तीवर ज्या जिल्ह्यांमध्ये जे उत्पादन होतं, जठार साहेबांनी त्यांच्या इथला कोकणातला विषय घेतला, आंबे उत्पादन होता. मी ज्या भागातून येतो त्या ठिकाणी कांदे, ऊस, इतर पिकं त्या ठिकाणी उत्पादन होतात, द्राक्ष आहे काही भागात. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने प्रक्रिया किंवा प्रोसेसिंग युनिट आपल्याला त्या ठिकाणी उभे करता येऊ शकता का, जेणेकरून आपल्याला शेतमालाचा अधिकचा भाव त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देता येऊ शकतो. एवढंच नव्हे तर याचबरोबर जी काय आपण योजना या ठिकाणी आणलेली आहे त्यामध्ये अर्ज प्रक्रिया असेल, पात्रताचे निकष असतील, पडताळणी आणि लाभ वितरण यामध्ये अधिक सुसूत्रता आणून एकत्रित एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी अशी मागणी मी खरं तर या निमित्ताने करतो. शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मदत मिळावी यासाठी जलयुक्त शिवार अभियान आहे. जलसंधारणाचे कामं आणि भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न अधिक वेगाने राबवण्याची आवश्यकता आहे. याशिवाय खरं तर अतिशय महत्त्वाचा पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवण्याच्या दृष्टिकोनातून जो नगर, नाशिक सहित मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा समजला जाणारा प्रकल्प आहे तो आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली हाती घेतलेला आहे. परंतु त्याला अधिकची गती देऊन आमचे नगर असेल, अहिल्यानगर, नाशिक असेल आणि मराठवाडा असेल 40% सिंचन त्याच्यावर आहे. नारपारची त्या ठिकाणी घोषणा झालेली आहे. वैनगंगाची त्या ठिकाणी 1 लाखाहून अधिक कोटी रुपये त्या ठिकाणी शासनाने गुंतवणूक केलेली आहे. परंतु आमच्या इकडचा देखील प्रकल्पाला अधिकची गती देऊन अहिल्यानगर सहित मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना देखील दिलासा देण्यासाठी खरं तर ठोस आणि लवकरात लवकर पावलं त्या ठिकाणी शासनाने उचलावं असे आपल्या माध्यमातून या निमित्ताने विनंती करतो. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी कापूस उत्पादकता मिशन आहे, कृषी समृद्धी योजना आणि नमो शेतकरी सन्मान योजनेसारखे उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर भविष्याच्या दृष्टिकोनातून AI तंत्रज्ञानासाठी 500 कोटी रुपये आपल्या बजेटमध्ये शासनाने त्या ठिकाणी दिलेले आहे. 2च मिनिटात त्या ठिकाणी मी या ठिकाणी समाप्त करतो. खरं तर AIच्या माध्यमातून आपल्याला पीक वाढीच्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता येणार आहे. ऊस असेल, इतर पीक असेल आणि विम्याच्या बाबतीत देखील AI तंत्रज्ञान वापरून त्या ठिकाणी आपल्याला किती नुकसान झालेलं आहे याचा ठोस आढावा, म्हणजे कुठल्याही कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालावर आपल्याला अवलंबून न राहता त्या आढाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जर भविष्यात नुकसान भरपाई दिली गेली तर त्याच्यामध्ये कुठलाही गैरप्रकार न होता थेट त्यांना लाभ मिळण्याचं काम शासनाच्या माध्यमातून होऊ शकतं, अशी देखील मी या ठिकाणी विनंती करतो. परत एकदा आपल्या या ठिकाणी जे काय पीक विमा, हमीभाव, साठवण सुविधा आणि बाजारपेठ, त्याचप्रमाणे सिंचन, या सगळ्या गोष्टींवर एकत्रितरित्या सरकार जो प्रयत्न करत आहे त्याबद्दल सरकारचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मी निम्र विनंती करतो की शेतकरी कर्जमाफी योजना उर्वरित अडचणी तातडीने दूर करून अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळण्या यासाठी आणखी प्रभावी पावले उचलावीत. शेतकरी सक्षम, स्वावलंबी आणि कर्जमुक्त होणे हेच या योजनेचं अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे, हेच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.